मॅडम ही बघा गाडी गेलेली. ते लोक अमोलला घेऊन सरळ नवले ब्रिज कडून कात्रजच्या रोडला गेले. हे बघा. हा जरा झूम करा बघू ही चित्र. मॅडम हे बघा इथून वळालेत. सापडले बघा मॅडम. चिंचुके एक काम करा, ताबडतोब अर्जुनला फोन करा आणि त्याला अपडेट द्या. हो दादा, तुम्हाला एक नंबर देतो, तोपर्यंत ते फुटेज त्या मोबाईलवर सेंड करा. अरे चिंचुके, तू फोन कडे लक्ष दे ना बाबा. आहो साहेब, ते सीसीटीव्ही फुटेजच्या नादात लक्षात नाही राहिलं. हा ठीक आहे बोल बोल. काय सापडलं का? गाडी कुठे गेली काय? हो साहेब, गाडी आहे ना नवले ब्रिज पासून कात्रजला गेली आणि कात्रज पासून 15 किलोमीटर पुढे गेले. तिथे एक पडका बंगला आहे बघा, तिथं अमोलला घेऊन गेले. बेस्ट. चिंचुके मला पत्ता पाठव लगेच. बंगल्याला अडचणीच्या जागेवर, त्यामुळे तिथे चीट पाखरू फिरकत नाही. साहेब अरे मॅडम पोलीस फोर्स पाठवतात, तोपर्यंत तिथंच थांबा. अर्ध्या तासात पोलीस फोर्स पोहोचल तिथं. चिंचुके तू पत्ता पाठव, मी आता थांबू शकत नाही. माझ्या मुलाला 1 सेकंद पण त्याच्या तावडीत ठेवणार नाही मी. अहो साहेब, तुमच्यावर कलेक्टर मॅडम आहेत आणि त्यांना काय झालं तर अहो तिथे ती एकटी असणार आहे, तर त्यांची सगळी गँग असणार आहे. अपर्णा मॅडम नाही येणार माझ्या बरोबर. आणि आता ती लोक मला माझ्या अमोलला सोडून आणण्यापासून नाही रोखू शकत. ठीक आहे साहेब, मी तुम्हाला फुटेज आणि लोकेशन पाठवतो. साहेब माणसं लय डेंजर आहे, स्वतःची काळजी घ्या. तू पाठव पत्ता. काय झालं? काहीतरी माहिती मिळाली ना, आणि मला नाही नेता येणार म्हणजे अमोल बद्दल काहीतरी कळालं. बोल ना काहीतरी. शांत हो जरा तू. त्यांनी अमोलला एका पडक्या बंगल्यामध्ये ठेवले. तू काळजी करू नको, मी जाऊन त्याला घेऊन येतो. घेऊन येतो म्हणजे? तू एकटा नाही जाणार आहेस, मी येणार आहे तुझ्यासोबत. आपण जाऊया. चल लवकर. अगं काही येडीबिडी झाली का तू? इकडे कोण लोक आहेत, किती आहेत, कशी आहेत आपल्याला काय माहितीये का? आपल्याबरोबर पोलीस फोर्स पण नाही. तू ऐक जरा, तू शांत हो जरा, मी जाऊन त्याला घेऊन येतो. अर्जुन, मी एकटी इथे थांबणार नाही, मला राहणारच नाही. तू चल ना लवकर. ते तुझ्या कधीच न ऐकण्याच्या स्वभावामुळे सगळं आगलं झालं आजपर्यंत. बाकीचं नको सांगू रे काही. पहिल्यापासून आम्हाला माझ्यापासून तोडण्यात आलंय. मला नाही थांबायचं इथे. चल ना लवकर. बापू, तुम्ही समजून सांगा ना तिला. तिकडे जाऊन मी तिची सुरक्षा बघणार आहे का अमोलला सोडवणार आहे? आप्या, अगं बरोबर बोलतोय अर्जुन. तू काय करणार आहेस तिथं जाऊन? बापू, माझ्या कामामुळे अमोल गेला ना तिथे. माझ्या कामामुळे त्याला घेऊन गेलेत ना लोक. मग मी बघते ना काय करायचं ते. चल ना लवकर. तिथे अगं दाजी अमोलला शोधणार का तुझ्या सुरक्षेचं बघणार? होय. किप्या, तू थांब जरा. हे बघ अर्जुन, मी स्वतःची काळजी घेईन. तू चल लवकर. मला इथे नाही थांबायचंय. तू चल लवकर. अमोल, तू घाबरू नकोस. तू स्टोरी शहनशाहचा मुलगा आहेस ना. शहनशाह तसा मला सोडवायला आला होता ना, तसा शहनशाह तुला पण सोडवा येईल. सिम्बा मी सिम्बा. का ओरडतोय रे? कसले आवाज काढतोय? सिम्बा मी सिम्बा. अयो, घाबरलो की मी. पण त्यावेळेस तुझी आई घाबरली असती ना, ही वेळच आली नसती. हे घे पाणी पी. काय म्हणतोय? पाणी पी. मग तुम्ही मला काय पकडलंय? कारण तुझे आई बाबा आमचं ऐकत नव्हते, आता ऐकतील बघ. काका, यात हसून दाखवा की. काय? प्लीज प्लीज हसून दाखवा ना. ए, माझ्याबरोबर कॉमेडी करू नका. आता तर माझे बाबा कुणालाच ऐकणार नाहीत. आता ते खूप चिडतील आणि त्यांच्या माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. कोण कोण हाय? कोण तुझा बाबा? शहनशाह ते इकडे यायच्या आधी मला सोला, नाही तर तुमचं काय खरं नाही. ते इकडे येऊन तुमच्यासोबत फायटिंग करतील आणि मग तुम्हाला हसता पण येणार नाही. बघू आपण. येऊ दे तुझ्या बापाला. ओ काका, जेवढं वेळ जाईल ना, अर्जुन, हात
पत्ता आहे का चुकीच्या पत्त्यावर आलोय आपण? नाही नाही, पत्ता हाच आहे ग. आप्पे ते बघ, काय रे? लाल कलरची व्हॅन. दीपे म्हणलं होतं ना, ह्यातून नेलं अमोलला म्हणून. हो रे अर्जुन, म्हणजे अमोल. इथंच कुठेतरी असेल. चल 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 लवकर. हा साहेब बोला की. अमोल नाही इकडं. हे धमकीची चिठ्ठी ठेवली आहे एक. चिंचू, एक काम कर, अजून फुटेज मध्ये काय दिसते का बघ ना जरा. हा साहेब बघतो. काय रे? बघतोय. बघा ना मला लवकर, काय चाललंय? वेळ वाया चाललाय अर्जुन. चिंचू, पटकन बघ जरा. साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्या बंगल्याच्या दिशेने एकच गाडी गेलेली नाहीये, बऱ्याचशा गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या पण वेगवेगळ्या दिशेला. ती सातव आहे ना, परत सापडला ना सोडणार नाही मी त्याला. साहेब पण आता अमोलला आपण शोधायचं कसं? म्हणजे सीसीटीव्हीची मदत आपल्याला इथपर्यंतच होती. चिंचू, मी तुला परत फोन करतो. हा साहेब काळजी घ्या. काय झालं? बोल ना, काय झालं? नाही, सीसीटीव्ही फुटेज मध्ये काहीच नाही मिळत. मग आता काय करायचं? काहीतरी करावं लागेल. वेळ कमी आहे अर्जुन, काहीतरी करणार आहे. डोकं लावायला लागणार आहे आपल्याला. थांबणार. हो, काय करायचं मग? कर काहीतरी अर्जुन, वेळ खूप कमी आहे. अर्जुन, बाप म्हणून लाज वाटली पाहिजे तुला. तुझ्या मुलाला कोणीतरी लोक येऊन किडनॅप करतात आणि तू इन्स्पेक्टर असून सुद्धा काहीच करू शकत नाही.